विजिबल झाल्यावर मला जस्ट एक पिंग करा की झाली आहे विजिबल म्हणून. आय थिंक झाली असेल असं वाटतंय मला. 1-2 सेकंड्स लागतील. येस, ओके. सो सुरुवात करूया आपण आजच्या लेक्चरला. आता मी इथे गेलोय, चार्टिंग ही तुम्हाला साईट दिसते इकडे. जर मी गुगल केलं आणि इथे चार्टिंग टाकलं, सो यू कॅन सी हिअर. इथे तुम्हाला स्कॅन तुमचे मिळू शकतात किंवा इथे मोस्ट इन चार्ट्स फॉर टुडे, की लोकांनी कुठलेही चार्ट्स आज जास्त बघितले ते इथे ते तुम्हाला दिसत राहतात, की गेल, ग्लेनमार्क, हॅव्हल्स, HCLTech किंवा अशा कंपन्या ते तुम्हाला इथे फ्रंटला हायलाईट होत असतात. नाही, हे नाही बोल. तुमचे कृपया माईक म्यूटवर ठेवा प्लीज. स्क्रीन नॉट विजिबल दिसते का स्क्रीन? सगळ्यांना दिसत नाहीये का? कोणाला स्पेसिफिक प्रॉब्लेम? आणि माझ्याकडून तर दिसते म्हणजे स्क्रीन तर मी व्यवस्थित शेअर केलेली आहे. येस, विजिबल. ओके सर, थँक्यू. तर जेव्हा मी या साईटवर जातोय तर तिथे मला दिसतंय की सगळ्यात पहिले मी क्रिएट स्कॅनमध्ये जातो. इथून आता पहिले आपली स्ट्रॅटेजी काय, बेसिकली तिथपासून सुरुवात आहे की स्ट्रॅटेजी काय आहे तुमची. आता मी इथे 2-3 आपल्या एक टेक्निकल म्हणजे एक सॅम्पल स्ट्रॅटेजीज मी घेऊन तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, अजून लोक ॲड होतात. तर पहिली स्ट्रॅटेजी आपली जी आहे ती आहे गोल्डन क्रॉसओव्हर स्ट्रॅटेजी. ही जस्ट एक सॅम्पल स्ट्रॅटेजी आहे की मूव्हिंग ॲव्हरेज जर कोणाला ऐकून माहिती असेल किंवा नसेल माहिती तर आपण त्याचं पण एक वेगळं लेक्चर घेऊ. पण सध्या स्कॅनिंग करण्यासाठी मी तुम्हाला एक जस्ट सांगतोय की ज्यावेळी 50 दिवसाचा एक मूव्हिंग ॲव्हरेज समजा आहे, 50 दिवस रिप्रेझेंट टू क्वार्टरली, 3 महिन्याचा पिरियड हा क्वार्टरली पकडला जातो. 50 दिवस म्हणजे त्यामुळे 3 महिन्यांनी कंपनींचे रिझल्ट्स असतात किंवा त्याच्या अर्निंग्स वगैरे दर 3 महिन्यांनी काय ना काय त्यांचे रिपोर्ट्स येत असतात. म्हणून 3 महिन्याचा का आता 50 दिवसाचा ट्रेडिंग सेशन तिथे ॲक्टिव्ह असतात. म्हणून 50 दिवसाचा जो असतो मूव्हिंग ॲव्हरेज तो नेहमी महत्त्वाचा असतो. ठीक आहे. सेकंड मूव्हिंग ॲव्हरेज कुठला असतो तर 200 दिवसाचा. सेकंड मूव्हिंग ॲव्हरेज कुठला इम्पॉर्टंट असतो? 200 डेजचा मूव्हिंग. कारण की 200 डेज जी ॲक्टिव्ह ट्रेडिंग सेशन्स असतात ती एका वर्षभरात होतात. दॅट इज 52 वीक्स. म्हणून 200 दिवसाचा मूव्हिंग ॲव्हरेज खूप महत्त्वाचा असतो. जर एखादी प्राईस 200 दिवसाच्या ॲव्हरेजच्या खाली जर ट्रेड करते, हा 200 दिवसाचा मूव्हिंग ॲव्हरेज आणि प्राईस कुठेतरी इथे ट्रेड करते, तर ती कुठेतरी डाऊन ट्रेंडमध्ये, म्हणजे ती मागच्या वर्षभराच्या प्राईसच्या वर जात नाही. आता ह्याचं एक सिम्पल एक्झाम्पल आपण बघितलं तर समजा एका मुलाला पहिल्या चाचणीमध्ये त्याला मिळालेत काहीतरी 60-70% मिळाले, बरोबर आहे. असं करत करत तो वर्षभरात 60-70%वरच आलाय. म्हणजे त्याचं 8वीचं समजा आपण एक बॅकग्राऊंड पकडलं तर 8वीत त्याला एक ॲव्हरेज 60-70 मार्कच मिळाले. म्हणजे गेल्या एका वर्षभरात त्याने जेवढ्या परीक्षा दिल्या प्रत्येक परीक्षेत त्याला एक ॲव्हरेज त्याला एक 60-70 मार्कच मिळाले. त्याच्यावर तो नाही जाऊ शकत. पण सडनली काहीतरी झालं, त्याने अभ्यास केला किंवा त्याला गायडन्स चांगला मिळाला आणि त्याने 9वीच्या पहिल्या चाचणीत पहिल्यांदी 75% मार्क मिळाले. हे काय इंडिकेट करतं की तो आता चांगल्या ट्रॅकवर आलाय किंवा त्याला गायडन्स चांगला मिळाला किंवा तो पॉझिटिव्ह आता एक त्याचं दिशा मिळाली आहे त्याला की तो चांगले मार्क मिळवतो. आता परत त्याचे दुसऱ्या चाचणीत त्याने मिळवले काहीतरी 78%, विच इज तो मागच्या वर्षीचा जो त्याचा ॲव्हरेज होता 60-65%चा त्याच्यावर आता तो ट्रेड करतोय. याचा अर्थ काय झाला की त्याच्यावर त्याचा आता परफॉर्मन्स देतोय तो. म्हणजे आपल्या मागच्या 1 वर्षभराच्या कामगिरीपेक्षा जर आपण चांगला परफॉर्मन्स देतोय याचा अर्थ कुठेतरी तोच राईट ट्रॅकवर आहे. आणि सेम ॲप्लिकेबल कंपन्यांबरोबर पण होतं की जर ते मागच्या एका वर्षभराच्या जो त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आहे 200 दिवसाचा त्याच्यावर जर एखाद्या शेअरची प्राईस ट्रेड करते आत्ता, बरोबर आहे, तर तो पॉझिटिव्ह आहे. 200 दिवसाच्या वरचे शेअर्स कधीही ट्रेडेबल असतात का? कारण की ते एक
बेसिक ट्रेंड त्यांचा एक पॉझिटिव्ह आहे, भले त्याच्यानंतर त्यात अप्स अँड डाऊन्स येत असतात शॉर्टर टाइम फ्रेमला, पण ओव्हरऑल एक वर्षभराचा जर त्याचा तुम्ही रेकॉर्ड काढलात तर तो कधीही पॉझिटिव्हच आहे त्याच्यामध्ये. व्हॉट इज द नेम ऑफ स्पीकर सिन्स आय एम जॉईनिंग? सर माय नेम इज प्रसन्न आपटे. तर 200 दिवसाचा ॲव्हरेज खूप महत्त्वाचा असतो. तर आपल्याला आता स्कॅन करताना असे शेअर हवेत की जे आधी 200 दिवसाच्या खाली ट्रेड करत होते आणि नेमकं आपण बघतोय त्याच आठवड्यात किंवा त्याच दिवशी त्यांनी क्रॉसओव्हर दिला आहे 200 दिवसाच्या वरती. म्हणजे आपल्याला हा एंट्री पॉईंट एक चांगला होऊ शकतो इकडे, की आपल्याला असेच शेअर दाखवा की जे आजच नेमके 200 दिवसाच्या वर ट्रेड केलेत आणि कालपर्यंत किंवा त्याच्या आधीच्या दिवशी ते 200 दिवसाच्या खाली ट्रेड करत होते. अशा बेसिक पॉईंटला आपल्याला जर त्या शेअरला पकडता आलं तर त्याच्यामध्ये आपल्याला एक व्यवस्थित रॅली घेता येईल किंवा एक आपली एंट्री तरी परफेक्ट होईल. किंवा तिथून समजा जो उलटा फिरला शेअर, तो समजा परत काहीतरी निगेटिव्हनेस आला तर अशावेळी आपला स्टॉप लॉस खूप डिफाईन असेल. जर तो परत कुठेतरी असा दुसऱ्या दिवशी आला तर आपण लगेच एक्झिट होऊ त्या ट्रेडमधून, आपलं खूप काही नुकसान होणार नाही आहे. पण जर फायदा झाला तर मात्र आपल्याला बरीच वरची साईड मिळू शकते त्या ट्रेडमधून. आता ह्याचे 2 प्रकार आहेत असं करायचं. एकतर आपल्याला मॅन्युअली 2000 स्टॉक रोज चेक करावे लागतील 200 दिवसाचा मूव्हिंग ॲव्हरेज लावून की काय कुठला स्टॉक्स आज क्रॉसओव्हर दिला आहे, किंवा मग आपण असे स्टॉक स्कॅन करू शकतो का की फक्त तेच आपल्याला दाखवतील सिस्टीम की बस येस आज या स्टॉक्सनी 200 दिवसाचा मूव्हिंग ॲव्हरेज तोडला आहे, वरती क्लोज दिला आहे, सो इट इज अ गुड टाईम टू एंटर. अर्थात ही फक्त एक तुम्हाला बेसिक आयडिया येते. एंट्री करण्यासाठी बाकी पॅरामीटर्स लावणं पण खूप गरजेचं आहे. जसं आपलं पहिल्या लेक्चरला आपण बघितलं की टोटल बुलिश कंट्रोल कॅन्डल असली पाहिजे किंवा त्याचा व्हॉल्यूम पण खूप असला पाहिजे त्या दिवशी, की नॉर्मल ॲव्हरेज मागच्या काही दिवसांपेक्षा व्हॉल्यूम त्याचा खूप वाढला आहे त्या शेअरमध्ये. अशा बाकीच्या काही छोट्या मोठ्या त्याच्या असतात पॅरामीटर्स, पण बेसिक पॅरामीटर्स असा आहे की 200 दिवसाच्या वर तो क्लोज झाला आहे आज, जो की मागचे अनेक दिवस किंवा अनेक महिने तो झाला नव्हता. तर आज त्याने क्लोजिंग दिले. तर असा एखादा स्कॅनर आपण बनवू शकतो का? तर येस वी कॅन. तर मी आज चार्टिंग साईटवर आलो आहे. ही साईट तुम्हाला गुगल केल्यावर मिळेल, charting.com. इथे तुम्हाला एक बेसिक तुमचं गुगलने किंवा कुठल्या इतरने लॉग इन करावं लागतं सुरुवातीला. एकदा लॉग इन झालं की ते स्क्रीनर्स येतात. स्क्रीनर्समध्ये तुम्ही क्रिएट स्कॅनवर गेला ओके. तुम्ही जर इथे क्रिएट स्कॅनवर गेला तर पहिलं कंडिशन इथे येते. आता मला पहिली कंडिशन काय हवी आहे, त्याचा क्लोज म्हणजे आजच्या दिवसाचा जो क्लोज झाला आहे तो 200 दिवसाच्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या वर झालेला असला पाहिजे. ठीक आहे, ही माझी पहिली कंडिशन आहे. तर मी काय करणार, क्लोज सिलेक्ट केला, लेटेस्ट क्लोज. इथे पुढची कंडिशन तो विचारतो, ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू, ग्रेटर दॅन, इक्वल टू, इक्वल्स, क्लोज अबाव, क्लोज बिलो. So I'll click greater than. So I'll click greater than. Greater than what? पुढे तो विचारतो greater than what? नंबर 20. मी इथे जाईन, इथे बरेच ऑप्शन्स परत तुमच्या समोर येतील. मी एक सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज सिलेक्ट करतो, SMA इंडिकेटर, सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज. ओके, सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज ऑफ वॉट? 200 डेज. तुम्ही 200 दिवस टाकले, ठीक आहे, रन स्कॅन केला मी आता. आता तो काय दाखवेल, पहिले आपल्याला जेवढे मार्केटमध्ये स्टॉक्स आहेत तेवढे सगळे, जेवढे 200 दिवसाच्या वर तेवढे सगळे दाखवेल तो. त्याची आता आपल्याला गरज नाही आहे. असे 969 स्टॉक्स त्याने दाखवले की जे 200 दिवसाच्या वर आता ट्रेड करत आहेत. करेक्ट. आता आपल्याला काय ह्याच्यातून बघायचं आहे, हे काय झालं म्हणजे किती विद्यार्थी त्याच्या मागच्या वर्षीपेक्षा चांगले मार्क मिळवतात, हा डेटा आपल्याकडे आला. पण आपल्याला असा विद्यार्थी शोधायचा आहे की ज्याने मागचे अख्खं वर्ष त्याने बिलो ॲव्हरेज काढून नेमकं आत्ता या पहिल्या चाचणीतच त्याने चांगले परफॉर्मन्स दिला, असाच विद्यार्थी आपल्याला शोधायचा आहे. बाकी जाऊ दे. मग काय करायचं आपण की अजून एक खाली कंडिशन टाकायची त्याच्यामुळे, किंवा ह्याला मी कॉपी करेन इथून,
हा इथे कॉपी करू शकता तुम्ही, डुप्लिकेट फिल्टर. आता मला लेटेस्ट क्लोजच्या ऐवजी कालचा क्लोज म्हणजे 1 डे ॲगो क्लोज लेस दॅन 200 days. म्हणजे आजचा क्लोज त्याचा 200 दिवसाच्या वर आहे, पण कालचा क्लोज 200 दिवसाच्या खाली होता. ही कंडिशन क्रिएट केली त्याने, बरोबर आहे पहिली. आता परत मी रन स्कॅन करतोय. आता परत मी रन स्कॅन जेव्हा करतोय, आता मला किती स्टॉक्स मिळतात? आता फक्त 102 आले. समजलं? आता माझा जो सर्चेबल आवाका आहे तो एकदम कमी झाला, 90% कमी झाला, की आता अचानक फक्त 100च दाखवतोय, विच इज अ गुड थिंग. आता मला काय करायचं आहे? काही स्टॉक असेही असू शकतात जे साईडवेज आहेत, की ते एक दिवस 200 दिवसाच्या वर जातात, दुसऱ्या दिवशी खाली जातात, परत वर देतात, परत खाली जातात. असं काही मला नको आहे. मग मी इथे अजून 3-4 कंडिशन काय ॲड करेन, याला परत मी कॉपी करेन आणि मी सांगेन की 2 दिवसापूर्वी पण हा हवा खाली, 200 दिवसाच्या खाली हा हवा 2 दिवसापूर्वी, तिसऱ्या 3 दिवसापूर्वी पण हा खाली हवा. म्हणजे गेले अनेक दिवसाचं सिच्युएशन मी आता क्रिएट करतो इथे, की गेले 4 दिवसापूर्वी पण मला तो खाली हवा. रन स्कॅन. आता किती मिळतं? आता 14 स्टॉक्स आले तुमच्याकडे फक्त. इथपर्यंत कळतंय? चॅटमध्ये लिहू शकता. इथपर्यंत काही प्रॉब्लेम? ओके. आता काय होतंय, समजा ह्यातला मी कुठला तरी एक शेअर घेतला फॉर एक्झाम्पल, किंवा आता मी काय करेन, हे कॅश सेगमेंट इथे आल्यामुळे इथे सगळाच कचरा मार्केटचा आला आहे. मला सिलेक्टिव्ह हवं आहे खूप. मला सगळं कॅश सेगमेंट बघायचं नाही आहे मार्केटचं. मला फक्त निफ्टी 50चेच शेअर बघायचे आहेत, ओनली निफ्टी 50 शेअर्स, बरोबर. आता मी स्कॅन मारला तर एकही स्कॅनमध्ये नाही आहे, तुर्तास नाही आहे. म्हणजे कालच्या जे शुक्रवारचं मार्केट क्लोज झालं तेव्हा कोण मला मिळाला नाही आहे, पण हरकत नाही. मी काय करेन, मी सेव्ह स्कॅन करेन आणि याला स्कॅनरमध्ये सेव्ह करून ठेवेन मी. याला मी नाव देवेन 200 SMA फिल्टर. सबमिट. आता ह्यांनी एक खूप चांगलं फीचर दिलं आहे चार्टिंगवाल्यांनी. तुम्ही बॅकटेस्ट करू शकता हा रिझल्ट. जर इथे खाली जर हे केलं तर बॅकटेस्ट हिस्ट्री देतात इथे. आता इथे मी चेक करू शकतो बॅक टेस्ट म्हणजे हिस्ट्रीला असं कधी झालेलं. समजा मी जुलै 31 किंवा जुलैचं समजा मी कुठेतरी मागे जाऊन बघितलं. आता इथे मला त्याने शेअर सांगितलं टाटा स्टीलने ही कंडिशन मीट केलेली 29 जुलैला. एक सेकंड, कुठे ॲड होते मी त्यांना ॲड करतो. टाटा स्टीलने ही कंडिशन मीट केलेली 29 जुलैला. लेट्स सी 29 जुलैला काय झालं टाटा स्टीलचं, आणि जर आपण घेतला असता तर पुढे काय झालं त्याचं. टाटा स्टील जातो टेक्निकल चार्ट्स. कॅन्डल स्टिक्समध्ये इथे मी एक मूविंग ॲव्हरेज लावून ठेवतो जस्ट फॉर युअर रेफरन्स. दिस इज अ 200 days मूविंग ॲव्हरेज. इथे मी 9 होतं त्याचं सेटिंग चेंज करतो आहे आणि 200 दिवसाचा मूविंग ॲव्हरेज लावतो. ठीक आहे. आता आपल्याला शोधायची कंडिशन 29 जुलैला नक्की त्याने सिग्नल दिला, त्याच्यानंतर काय झालं. लुक ॲट दिस. 29 जुलैला तो 200 दिवसाच्या वर क्लोज दिलेला त्याने. जर आपण इथे बाईंग केलं असतं त्याचं 380ला किंवा 370च्या रेंजमध्ये, त्याच्यानंतर तो 441 हाय मारून आला आहे त्याच्यावर. बरोबर, जवळजवळ 80 रुपये तो शेअर चालला ही कंडिशन मीट झाल्या. का झाला? कारण की इन्व्हेस्टरचा विश्वास बसला की विद्यार्थी आता चांगला अभ्यास करायला लागला. इन शॉर्ट
Let's invest in this now. ही तुम्हाला रन मिळाली. त्याच्यामधून अजून कुठला मिळाला समजा, अजून एखादा चेक करू. 5 ऑगस्टला टायटन आणि हिंदाल्को असे 2 शेअर मिळालेले. आता इथे बघूया टायटन 5 ऑगस्टला. बाबा आवाज कमी करावा, इथे सगळं ऐकू येतो. 5 ऑगस्ट. ओके, सिरीज 5 ऑगस्ट. इथे तो वर गेला, त्यानंतर त्याने परत एक खाली मुवमेंट दिली. ओके, तुम्ही काय केलं, इथे निघून गेलात तुम्ही. तुमचा इथे स्टॉप लॉस हिट झाला. 1109ला तुम्ही बाय केलेला या झोनमध्ये साधारण. इथे तुम्ही कुठेतरी बाय केलेत 1117ला. त्याने लगेच 2-3 दिवसात तो वर न जाता खाली क्लोजिंग केली. तुमचा इथे स्टॉप लॉस हिट झाला. किती रुपयाचा स्टॉप लॉस हिट झाला? 1117 मायनस 1176. ठीक आहे, 76 पण नाही ॲक्च्युली, थोडंसं खाली 1180. एक तुमचा 37 रुपयाचा स्टॉप लॉस तुमचा हेड झाला. परत त्याने 3 दिवसांनी इथे 200 दिवसाच्या वर मुवमेंट दिली. तुम्ही ते बाय केलात, परत तुमची कंडिशन मीट झाली आणि तो तिथून त्याने हाय जवळजवळ 1200च्या आसपास किंवा 1200च्या वर जाऊन हाय दिला आहे. म्हणजे तुमचा हा लॉस तर कव्हर झाला ह्याच्यात पण तुम्हाला प्रॉफिट झाला. कारण की आता मार्केटमधल्या बऱ्याच लोकांना माहिती आहे की 200 दिवसाच्या मूविंगवर वर गेल्यावर ट्रॅपिंग पण थोडंफार करतात तिथे. सो तुम्हाला थोडंसं तिथे कॉशियसली ट्रेड करावं लागतो. पण तुमची एंट्री परफेक्टच असते, कारण की 2-3 दिवस जास्तीत जास्त ते तुम्हाला इकडे तिकडे फिरवतील, पण नंतर तो स्टॉक्स परत त्याची जी ओरिजिनल जी अपट्रेंड होता तो त्याने गेन केला त्या ह्याच्यामध्ये. आणि जरी हा इथून पडला असता तरी तुम्ही फक्त 37 रुपये स्टॉप लॉसवर निघून गेला असता. तुम्हाला तो होल्ड करावा लागला नसता बराच वेळ, कारण की तुमची एंट्री एकदम परफेक्ट होती. दुसरा त्याने स्टॉक कुठला दिला आपल्याला? हिंदाल्को 5 ऑगस्टला. लेट्स सी हिंदाल्को. सिक्स 5 ऑगस्ट 175ला समजा तुमचं बाईंग झालं असतं. देन रन अप टू 200. 25 रुपयाची मुवमेंट दिली त्याने इथून. इथपर्यंत क्लिअर आहे? अजून कुठला तरी एखादा घेऊया. समजा इथे कुठला तरी रँडम घेऊया. HDFC बँक. 9 जुलैला HDFC बँक होता. लेट्स सी HDFC बँक. नऊ जुलै. दिस इज 9 जुलै. नो, 9 जुलै कुठे आहे? इथे कुठेतरी 9 जुलै आहे. येस, इथे आपला ट्रेड एक्झिक्यूटच नाही झाला. ह्याचा हाय ब्रेक झालाच नाही. सो हा वाचला आपला ट्रेड. इथे आपला स्टॉप लॉस नाही हिट झाला. इथे त्याने 200 दिवसाच्या वर क्लोज दिला, पण ही कॅन्डल निगेटिव्ह आहे. इथे आपण ट्रेड घेणारच नाही. इथे झाला, इथे आपण ट्रेड नक्की घेतला असता, पण याने रन एवढी दिली नाही. 1140 पर्यंतच गेला. 20-25 रुपये वर गेला आणि अगेन डाऊन झाला तो. इथे कुठली स्ट्रॅटेजी 100% काम नाही करत, पण ह्याच्यात तुमचं फोकस टार्गेट काय तुमचं याच्यामध्ये की तुमची एंट्री परफेक्ट होते. आता रिझल्ट मार्केट देईल तो तुम्हाला ॲक्सेप्ट करावाच लागेल. एक सेकंड, मी यांना रिप्लाय करतो. व्हॉट इज मुव्हिंग ॲव्हरेज? सर एक मुव्हिंग ॲव्हरेजवर मी लेक्चर घेईन स्पेसिफिकली काय असतं ते. आत्ता थोडंसं स्कॅनरवर असल्यामुळे मुव्हिंग ॲव्हरेज कन्सेप्ट एक्सप्लेन नाही करत आहे मी.
इन्फ्राटेल आत्ता सिग्नल आलाय 3:09 इन्फ्राटेलला बघूया काय दिसतंय. हा सिग्नल होता तो 218 नंतर त्याने दुसऱ्याच दिवशी 235 पर्यंत टार्गेट दिलं तुम्हाला. एक 10% वगैरे चालला तो. खूप झालं 10% तुम्हाला स्विंगमध्ये ट्रेड मिळतो. इट्स अ गुड टार्गेट. 2च दिवसात मिळालं फक्त 10%. तुम्ही इंट्राडेला समजा 1-2% खेळत असाल तिथे तुम्हाला 2 दिवसात 10% मिळतात. काही वाईट नाही. मेन इंटेन्शन काय आहे की स्कॅनरचं इंटेन्शन मेन समजून घ्या आधी. तो सक्सेसफुल होईल, ट्रेड होईल, हे तुमचे बाकीच्या कंडिशन्सवर डिपेंड करतं खूप. स्कॅनरमुळे तुमचं ट्रेड सक्सेस होत नाही. स्कॅनर फक्त असेच ट्रेड तुमच्यासमोर आणतं की जे सक्सेसफुल होण्याचे चान्सेस आहेत जास्त. एक सेकंड. सो स्कॅनर फक्त असेच ट्रेड समोर आणतं की ते सक्सेसफुल होऊ शकतात जास्तीत जास्त. तुमची एंट्री परफेक्ट येते त्या लेवलला. शेअर लिंक ऑफ द स्कॅनर. येस सर, मी शेवटी शेअर करेन मी स्क्रीन. आता इथे निफ्टी 50 ठेवलेत म्हणून आता तुम्ही इथे तुमचे निफ्टी 100ही लावू शकता. इथे तुम्हाला ऑप्शन देईल तो. मिडकॅपचे तुम्हाला हवे असतील तर, किंवा 100 निफ्टी 100 तुम्हाला हवे असतील तर, किंवा निफ्टी 200 हवे असतील तर. निफ्टी 200 लावले तर रिझल्ट वाढतील आता याचे बॅक टेस्टिंगचे. आता त्याच्यावर कोलगेट मिळाला एक. हा काल शुक्रवारी मिळालेला स्टॉक आहे. आता कोलगेट चेक करू समजा काय होते बघूया कोलगेटमध्ये. लुक ॲट दिस. एकदा तो वर गेला, इथे ज्यांनी बाय केले असेल ते इथे ट्रॅप झाले. तो परत खाली जाऊन आता परत एक बाउन्स द्यायच्या तयारीत येतो. आता हा इथून जर सक्सेसफुल झाला तो एक साधारण त्याचं पुढचं टार्गेट तो एक 1450-1460 पर्यंत जाऊ शकतो. Can we make a scanner for below situation time frame any stock taking support at particular price by making hammer in the next candle about pushing it stock taking listing? हो सर, तुम्हाला हवं ते बनवू शकता. याच्यामध्ये तुम्हाला त्या कंडिशन्स माहिती पाहिजेत काय तुम्हाला नक्की करायचं आहे. आत्ता आपण जस्ट बेसिक एक बघतो की ज्यांना काहीच आयडिया नाही आहे, ज्यांना हॅमर पण माहीत नाही आहे किंवा कॅन्डलस्टिक्सचं पण खूप कमी नॉलेज आहे. येस सर, तुम्ही 15ला पण अप्लाय करू शकता. 50 डेज तुम्हाला हवा असेल तर 50 डेज करू शकता. किंवा अशी स्ट्रॅटेजी तुम्ही अप्लाय करू शकता की ज्यावेळी 50 डेच्या मुव्हिंग ॲव्हरेजने 200 डेच्या मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस केलं आहे. हा समजा 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज असा चालला आहे आणि खालून 50 दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजने येऊन त्याला क्रॉस ओव्हर दिला आहे. ह्याचा अर्थ काय होतो की कंपनीचा शेअर मागच्या 200 दिवसापेक्षा मागच्या 50 दिवसाचा त्याचा ॲव्हरेजने बीट केलं आहे प्राईजने त्याला. तर ह्याचं एक सॅम्पल आपण बघूया की कसा करू शकतो. हा पण आपण चेक करून बघूया. तर मी इथे परत क्रिएट स्कॅनमध्ये जाईन. मी परत क्रिएट स्कॅनमध्ये जातो. आता मी काय करेन, SMAला सिलेक्ट करेन मी. ओके, सिंपल मूविंग ॲव्हरेज, लेटेस्ट सिंपल मूविंग ॲव्हरेज वॉट 50. ठीक आहे. क्रॉस अबाव सिंपल मूविंग ॲव्हरेज 200. किंवा असंही करू शकता की ग्रेटर दॅन लेटेस्ट SMA 50 ग्रेटर दॅन लेटेस्ट आणि 1 डे ॲगो लेटेस्ट इज क्लोज किंवा लेस दॅन 200. रन स्कॅन केलं मी. इथे मी सेगमेंट थोडे शेअर कमी करतो. मी ते खूप लिस्ट होईल मोठी, 100च घेतो मी.
स्कॅन मारला मी, मला मिळतो आहे डीमार्ट. डीमार्टने ही सिच्युएशन ॲक्सेप्ट केली आहे की तो या सिच्युएशनला आत्ता आहे. सो लेट्स चेक डीमार्ट. तर मी ह्याला अजून एक मूविंग ॲव्हरेज लावतो. त्याचा मी कलर चेंज करतो. आय विल मेक इट अ 50. काहीतरी या पोझिशनला आहे आता. हा असा येत होता आणि असं इथे थोडीशी एक साईडवेज मूवमेंट दिसते. हा ज्यावेळी या लेवलच्या वर जायचा प्रयत्न करेल स्टॉक डीमार्ट 2170 किंवा 2150च्या आसपास ज्यावेळी तो जाईल, तिथून पुढे त्याला चांगली मूवमेंट येऊ शकते वरती. दुसरा स्टॉक जर आपण याच्यातला बघितला तर आपण याला सेव्ह करूया, म्हणजे आपल्याला बॅक टेस्ट करता येईल आपण जे काही बनवलं आहे ते. आय सेव्ह दिस स्कॅन. $5200 सबमिट. आय चेक ऑन बॅक टेस्टिंग. मला हे काही स्टॉक्स मिळाले तिकडे. मला अंबुजा सिमेंट मिळालेला 28.7ला. अजून एक कोणी येतात. 28.7ला मला अंबुजा सिमेंट मिळालेला. सो मी बघतो काय त्याचं झालं. अंबुजा सिमेंट असं काय त्याच्यानंतर ॲक्शन झाली त्याच्यात. अंबुजा सिमेंट 28.7 या पॉईंटला मिळालेला. इथे जर कुठे वाय झाला असता आपला, एक चांगली मुवमेंट मिळाली वरती. अर्थात ह्याच्यात कंडिशन्स भरपूर आहेत. हे मी जस्ट तुम्हाला एक बेसिक शिकवतोय की स्कॅन कसे करायचे. ह्याच्यावर एंट्री घ्यायची हा पॉईंटच वेगळा, की ती एंट्री जवळजवळ या मूव्हिंग ॲव्हरेज जवळ हवी, कॅन्डल वगैरे, त्याच्यात बऱ्याच कंडिशन्स नंतर येतील त्या. तो मूव्हिंग ॲव्हरेजचा डिटेलिंगचा पार्ट आहे. पण इथे तुम्हाला सांगायचा उद्देश आजचा हा आहे की तुम्हाला तुमचं स्कॅनिंग तुमचं सोपं होतं याच्यामध्ये. आता तुम्ही हा अवॉइड पण करू शकला असतात जर तुम्हाला मूव्हिंग ॲव्हरेजची माहिती असती. तर तुम्हाला एक कळलं असतं इथे की ठीक आहे, हा मूव्हिंग ॲव्हरेजपासून थोडासा लांब आहे, तर थोडीशी रिस्क असू शकते, जास्त वर जाईल नाही जाईल माहीत नाही. त्याच्यात बाकीचे कंडिशन्स येतात. इट इज नॉट फॉर एंट्री आणि एक्झिट. इथे फक्त तुमचा थोडासा भार हलका होतो की एवढे 2000 स्टॉक्स बघण्यापेक्षा तुमच्यासमोर एक एक दोन दोन स्टॉक्स येतात ज्याचा तुम्ही आरामात अभ्यास करू शकाल. आता UPL आणि टेकएम चेक करूया. कधी आले ते 8-9ला. आय ट्राय टू चेक UPL. हा एकदम परफेक्ट बनला आहे. हा त्या मूव्हिंग ॲव्हरेजवरच आहे. इथे तुम्ही बाय केला असतात 490-491ला, तो डायरेक्ट 540पर्यंत गेला. किती दिवसात? 1 2 3 4 5 6 दिवसात. 6 ते 7 दिवसात तुम्हाला एक 30% रिटर्न तुम्हाला आरामात मिळाले. 20 ते 30% रिटर्न विदाउट एनी हॅसल. सो दिस इज द पॉवर ऑफ स्कॅनर. दुसरा कुठला आहे? टेकएम. लेट्स चेक टेकएम. हा वरतीच आहे, खूप वरती आहे. हा पण अवॉइडच केला असता. हे डिस्टन्स जास्त आहे त्यामुळे तो साईडवेजच राहील. शॉर्टिंग स्क्रीन ऑल्सो ट्राय टू एक्सप्लेन इट पॉसिबल. शॉर्टिंग ह्याच्या आता एक्सप्लेन करत नाही, कारण की शॉर्टिंग ही कन्सेप्ट परत डिटेलिंगमध्ये जावं लागेल. ज्यांना मार्केटचं खूप बेसिक नॉलेज आहे ते शॉर्टिंग त्यांना माहीत नसेल, मग ते शॉर्टिंग आधी मला एक्सप्लेन करावं लागेल काय असतं ते. सो ह्याच्यात जर उलटं केलं तर निगेटिव्ह. जर 200 मूव्हिंग ॲव्हरेज एखादा शेअर तोडतोय फॉर एक्झाम्पल, तर तुम्हाला तिथे एक्झिट करायचं आहे. तुमचं जर होल्डिंग असेल तर तुम्ही निघून जायचं त्याच्यामध्ये. परत जेव्हा तो 200 मूव्हिंग ॲव्हरेज जेव्हा रिगेन करेल तेव्हा परत एंटर करा त्याच्यामध्ये. पण 200 दिवसाचं मूव्हिंग ॲव्हरेज ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की तो वर्षभराचा परफॉर्मन्स असतो. एखाद्या शेअरसाठी 200 दिवसाचा मूव्हिंग ॲव्हरेज तोडणे लाजिरवाणी गोष्ट आहे खरं तर. चांगले जे शेअर्स असतात ते जास्त दिवस टिकत नाहीत खाली, ते लगेच परफॉर्मन्स त्यांचा इम्प्रूव्ह होतोच.
त्याच्यात बाईंग येते चांगल्या शेअरमध्ये, खूप जास्त दिवस टिकत नाही. आता समजा मी रिलायन्स घेतला, रिलायन्ससारखा शेअर, हा 200 दिवसाचा मुव्हिंग ॲव्हरेज खाली नव्हताच जास्त तरी. याने कुठे क्रॉस ओव्हर दिलेलं रिलायन्सने 200 दिवसाला, या झोनमध्ये 1400ला असताना. लुक ॲट दिस व्हॉल्यूम बघा नेमका किती आला. आणि लोकांना माहिती आहे 200 दिवस रिगेन करणं मोठी गोष्ट आहे. जर तुम्ही 1400ला रिलायन्स घेतला असतात त्यावेळी, तुमच्या स्कॅनरमध्ये आला असता आणि तुम्ही अगदी 5-10 जरी घेतले असते ते शेअर, तरी आज तो कुठे ट्रेड करतो. चांगल्या कंपन्यांचे शेअर जेव्हा 200 मुव्हिंग ॲव्हरेज कधी एक तर ते खाली येतच नाहीत, पण समजा कधी आले तुम्हाला चांगले रिटर्न देणारच देणार. ते एशियन पेंट्स एकदा चेक कर. एशियन पेंट्स सी हिअर 1800ला असताना साधारण त्यांनी रिगेन केलेला त्याचा 200 दिवसाचा मुव्हिंग ॲव्हरेज. त्याच्यानंतर केवढी मोठी रन दिली. सो ज्यांना सुरुवात करतात मार्केटमध्ये, हळूहळू नवीन आहेत मार्केटमध्ये, त्यांनी हा एक स्कॅनर लक्षात ठेवून फक्त इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली तरी खूप झालं. बाकी काहीच करायचं नाही. सिम्पल स्ट्रॅटेजी. ज्या दिवशी शेअर 200 दिवसाचा ॲव्हरेज तोडेल तेव्हा घ्यायचा, आणि ज्या दिवशी तो खाली जाईल तेव्हा विकून टाकायचा. भले तुमचं 3-4 असं वरखाली होऊन तुम्हाला लॉस होऊ शकतो थोडाफार, पण ज्यावेळी तो एकदा ती मोठी रन देतो त्यावेळी तुमचं जे छोटं मोठं लॉस आहे ते सगळे भरून निघतात त्याच्यामध्ये. ही एवढीच सिम्पल स्ट्रॅटेजी आहे की 200 दिवसाचा रिगेन केला की घ्या, आणि त्याच्या खाली गेला तर विकून टाका. दॅट्स इट. आता हे डेलीवर बघितलं आपण. लेट्स ट्राय ऑन अ वीकली बेसिस. हा पण एक धमाल प्रकार आहे. आता तर तुम्हाला रोज मार्केट बघायची पण गरज नाही. आता तुम्ही काय करणार, फक्त शुक्रवारी मार्केट बघणार. बाकी तुमचं जे काम धंदे ते चालू द्या. शुक्रवारी मार्केट बघायचं आपण. अशा वेळी काय करणार आपण, क्लोज, लेटेस्ट जो क्लोज आहे त्याच्याऐवजी मी इथे काय करणार, वीकली क्लोज. ओके, वीकली क्लोज ग्रेटर दॅन सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज. ठीक. आता मी सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज इथे घेतोय 9 आठवड्याचा घेतोय आता 9. म्हणजे मागच्या 9 आठवड्यापासून आजचा आठवड्यात त्याने सोमवार ते शुक्रवार त्याने चांगली कामगिरी केली, असा सरळ अर्थ आहे याचा. की वीकली क्लोज ग्रेटर दॅन वीकली क्लोज ऑफ, म्हणजे मुव्हिंग ॲव्हरेज 9. त्यालाच परत कॉपी करेन मी, सेम मेथड. 1 वीक ॲगो म्हणजे मागच्या आठवड्यात हा 9 सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली होता. याच आठवड्यात तो फक्त वर आला आहे, लेस दॅन. ओके, इथे मी परत करतो 100 रन स्कॅन. असे मला आता दिसतात पेज इंडस्ट्रीज आणि कोलगेट. ठीक आहे, आधी याला मी सेव्ह करून घेतो. वीकली एंट्री काही नाव होतं. आता बॅक टेस्ट त्याचं थोडंसं बघूया काय होतं आहे का. बॅक टेस्ट चेक करू. आता मला एवढे स्टॉक्स मिळाले. मी थोडासा अजून नॉईज कमी करत, मी फक्त निफ्टी 50 सिलेक्ट करेन. आता तुम्ही ते कॅश सेगमेंट केलं तर तुम्हाला बरेच ऑप्शन मिळतील, पण आता आपलं स्टडी पर्पज मी फक्त निफ्टी 50 स्टॉक करतो आहे सिलेक्ट. याच्यातलंच मी कुठला तरी एखादा स्टॉक काढतो. समजा 18-5च्या दरम्यानचे मला हे 18 मेचे मला हे स्टॉक्स मिळाले. इन्फोसिस, ITC, विप्रो आणि टेककेअर. 18-5 म्हणजे किती, 18 मेच्या आसपासचे. आता मी काय करेन, इथे जी टाईम लाईन आहे तिला मी वीकली करेन. केलं, वीकली झाला हा. ही जी 200चा ॲव्हरेज आहे त्याला मी करेन 9. आणि कुठला मिळाला आपल्याला, इन्फोसिस पहिला मिळाला. लेट्स चेक इन्फोसिस.
18 मे 18 मे ही जी तारीख आहे. थांबा, काहीतरी इथे गडबड आहे. स्कॅनर बरोबर आहे. वीकली क्लोज ग्रेटर दॅन वीकली SMA क्लोज 9 वीकली वीक. हां, 1 वीक ॲगो. इथे तुम्हाला 1 वीक ॲगो इथे चेंज करावं लागेल. येस, परत मी कुठला तरी इथून शोधून काढतो. येस, ITC विप्रो टेकेम. आता मी बघतो ITC किंवा विप्रो. अठरा मेला तुम्हाला इथे हा मिळालेला. दिस इज अ जॅकपॉट स्ट्रॅटेजी. तर तुम्ही या पॉईंटला घेतला असता ह्याला 190ला विप्रोला. लुक ॲट दिस, 313. टोटल बुलिश कंट्रोल कॅन्डल कन्फर्मेशन झालं. अजून पोझिशन ॲड केली असती तरी चाललं असतं इकडे तुम्ही. सेकंड स्टॉप कुठला होता? टेकेम. ITC. लेट्स चेक ITC. ITCने इथे सिग्नल दिलेला. ओके, जे मी इथे घेतला असता त्याला 191ला, तो गेला जवळजवळ 210 पर्यंत. परत त्याने इथे पहिली क्लोजिंग दिली 9च्या खाली. इथे मी एक्झिट झालो असतो. कॉस्ट टू कॉस्ट मी इथे एक्झिट झालो असतो. ना नफा ना तोटा. वेळेवर एक्झिट केली असती, वाचलो. तिथून तो खाली पडला. सेकंड स्टॉप टेकेम. टेक महिंद्रा. 18.5 कुठे? लुक ॲट दिस. कितीला? 520 530च्या आसपास तुम्ही घेतला असता त्याला. आता आहे 772. 40% रिटर्न. कॅन यू चेक Divi's Lab? फार्मा तर सगळेच पळालेत, त्याच्यात काय हेच नाही. Divi's Lab हा नेहमीच त्याच्या 9 दिवसाच्या वीकलीपेक्षा नेहमीच चांगला परफॉर्मन्स करतो. कधीच तो असा हे नव्हता. पण लेटेस्ट त्याचा जर आता मी ड्रॉप बघितला तर इथे त्याने पहिला बाय सिग्नल जनरेट केलेला. त्यावेळी तो होता 2400ला साधारण. जर 2400ला तुम्ही घेतला असतात तर त्याने हाय मारला 3400चा. 1001 रुपये पळाला तो 2-3 आठवड्यामध्ये. अँड दिस इज अ सिम्पलेस्ट मेथड. एक इन्फोसिस पण होता मग अशी लिस्टला आलेला. इन्फोसिस इथे कुठेतरी घेतला असता आपण. तेव्हा होता तो 699ला. या झोनमध्ये होता. आणि आता कुठे? 1000. सो इन दिस वी कॅन गेट आयडिया अबाउट बाय Divi's Lab इवन ॲट दिस लेवल. नाही समजलं नाही मला काय. सो वीकली तुमचं ट्रॅक रेकॉर्ड तुम्ही ठेवत राहा. आता आपण जर रन स्कॅन केला तर मला वीकलीमध्ये आता काय दिसतंय? वीकली मला दिसतंय की आत्ता माझ्याकडे 2 स्टॉक्स मला आलेत बहुतेक. की मला वीकलीमध्ये आलेत. तर मी निफ्टी 100 केलं की निफ्टी 200 केलं तर मला 3 स्टॉक दिसत आहेत. फोर्टिस हेल्थकेअर मला एक दिसतोय चांगल्या पोझिशनला असेल तो, किंवा होऊ शकतो. पेज इंडस्ट्रीज आणि कोलगेट. तर त्याचे ट्रॅक करू आपण काय होते. फोर्टिसला जातो. आता फोर्टिसची कॅन्डल जरी क्लोज झाली तरी तितकीशी ती मला मजा वाटत नाही त्या कॅन्डलमध्ये. ही खूप बायर्स डॉमिनेटेड कॅन्डल वाटत नाही आहे. ही इक्वल आहे. इथे सेलर पण आहेत अवेलेबल आणि बायर पण आहेत. ही न्यूट्रल कॅन्डल आहे.
डोजी म्हणता येईल किंवा मोठी डोजी म्हणता येईल. इथे दोन्ही अवेलेबल आहेत. सो एवढं कन्व्हिन्सिंग वाटत नाही आहे मला हा ट्रेड. दुसरा बघितला कुठला होता, कोलगेट. चेक कोलगेट. इथेही तेच आहे, इथेही साईडवेज मुवमेंट चाललेली आहे. ही कॅन्डल काय पॉझिटिव्ह खूप वाटत नाही आहे मला. ती सोडून देणार. प्रत्येक ट्रेड घ्यायला पाहिजे असातला भाग नाही. चांगले ट्रेड चांगले जे मिळत आहेत तेच घ्यायचे पण, अदरवाईज अवॉइड. आता इथे जर मी घेतला असता ट्रेड, हा ट्रेड जर मी घेतला असता या झोनमध्ये कुठेतरी, ही चांगली बुलिश कंट्रोल कॅन्डल होती. 1320 ते 1560 मला ही रन मिळाली असती आरामात या पॉईंट. म्हणजे कॅन्डल स्टिक्सवर पण डिपेंड आहे, कॅन्डल चांगली पाहिजे. आणि सगळीच्या म्हणजे जवळजवळ ती कॅन्डल तुमची ओपन त्याचा आणि क्लोज हा त्याच्यावरच झालेला असला पाहिजे. इथे ते तिथे होत नाही आहे ती कंडिशनमध्ये. तो ओपन खाली येते ॲव्हरेज आणि आठवड्याच्या शेवटी तो कुठे जाऊन जेमतेम रडत रडत क्लोज झाला. ह्याचं तसं नाही. ह्याचं ओपन हाय लो सगळं या मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरच झालं आहे. इट्स अ गुड थिंग. येस सर, दिस इज वीकली चार्ट. म्हणजे तुमचं लाईफ सिम्पल केलं आहे याच्यामध्ये. तुम्हाला रोज मार्केट बघायची पण गरज नाही. तुम्हाला जर नोकरी असेल, तुमचा बिझनेस असेल, तुम्ही फक्त शुक्रवारी 3:30 वाजता मार्केट संपताना 3 वाजता जरी आला तरी चेक केलं की कुठला स्कॅनरमध्ये तुमच्या आला आहे, त्याच्यात थोडेसे इन्व्हेस्ट करायचे विथ स्टार्ट विथ. आणि ते पुढचे काही आठवडे म्हणजे तुम्हाला फक्त शुक्रवारी तुम्हाला तो चेक करायचा आहे नेक्स्ट, की तो खाली क्लोज देतोय का. उलटा खाली फिरत असेल तर तुमचं स्टॉप लॉस सिस्टीमला लावायची सोय झिरोदाने केलेली आहे. आता GTT ऑर्डर तुम्ही आधीच लावू शकता, त्यामुळे तुम्हाला तेही वॉच करायची गरज नाही. तुम्हाला एक 20 ते 30% रिटर्न. एखादा शेअर जॅकपॉट निघाला तर तो जवळजवळ एक 50 ते 60% रिटर्न पण सहज देतो इन अपकमिंग वीक्स. आणि जर नसेलच तुमच्या स्टॉकला तो स्कॅनरला येणारच नाही. म्हणजे तुमच्या आपोआप चुकीच्या एंट्रीज तर नक्कीच वाचणार त्याच्यामध्ये. तुम्ही चुकीचे शेअर घेऊच शकत नाही. तुम्ही घेतलेत ते एकदा बरोबर तरी येतील किंवा कमी लॉसमध्ये तुम्ही एक्झिट व्हाल त्याच्यामध्ये. तुम्ही अतिशय कुठेतरी भयंकर अडकलात वगैरे असा काही प्रकार कधीच होणार नाही या सिस्टीममध्ये. होप आय एम क्लिअर ह्याच्यात. काही प्रॉब्लेम नाही आहे समजून घेणं. हे सर मी परत एकदा दाखवतो कसं करायचं हा स्कॅनर. मी सगळं डिलीट करतो इकडे. ओके, आय डिलीट ऑल दिस. क्रिएट स्कॅन. ठीक आहे, याची काहीतरी स्क्रीन येईल. तुम्हाला चेक करायचं की कॅशमध्ये काय. आता कॅश समजा मी ठेवले तर आता मी कॅश तुम्हाला दाखवतो. याच्यात अजून काही फिल्टर मी कसे ॲड करतो ते पण आता दाखवतो. कॅशमध्ये मला खूप पेनी स्टॉक्स नको आहेत, मला व्हॉल्यूम चांगले असलेले हवेत. असं जर मला हवं असेल आणि मी कॅश सेगमेंट निवडलं आहे समजा, तर काय करायचं. सगळ्यात पहिले आपली जी प्राईम कंडिशन आहे ती द्यायची वीकली. लेटेस्ट क्लोजच्या ऐवजी मी इथे चेंज करणार वीकली कॅन्डल. दिस इज अ वीकली कॅन्डल, वीकली कॅन्डल. ओके, वीकली क्लोज. मग हा एक चौकोन तुम्हाला दिसेल, याच्यावर क्लिक करायचं. सिलेक्ट ऑपरेशन्स. वीकली क्लोज वॉट ग्रेटर दॅन वॉट सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज. सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज ऑफ वॉट 9. ठीक आहे, हे सगळे सेटिंग टाकले. पहिली कंडिशन झाली तुम्ही. आता मागच्या आठवड्यात तो खाली हवा आहे मला, कारण की मला ब्रेकआउट ट्रेड करायचं आहे. बरोबर आहे. मग 1 वीक ॲगो क्लोज इज लेस दॅन वीकली सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज 9. क्लिअर. रन स्कॅन भरपूर येतील आता. असे 30 स्टॉक्स आले मला ह्याच्यामध्ये. पण ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर असे 50 पैशावाला पण एक स्टॉक आला आहे. बरोबर. हा 3 रुपयाचा स्टॉक्स आला आहे. मला माहीत पण नाही कंपनी कुठली. मोहित इंडस्ट्रीज माहीत नाही काय करत. 3 रुपयाचा स्टॉक्स आहे फक्त. त्याला व्हॉल्यूम पण नाही. 150 ऑर्डर आहेत फक्त त्याच्यामध्ये. असे स्टॉक्स आपल्याला अवॉइड करायचे.
मी अजून 2-3 कंडिशन माझ्या फेवरमध्ये त्याला टाकून घेईन की मला असे स्टॉक्स हवेत. ओके, लेटेस्ट क्लोज ग्रेटर दॅन वॉट. मी साधारण शक्यतो 50 रुपयाच्या वरती स्टॉक्स बघेन. स्कॅन आता किती आले, 9च आले आता. ओके, आता मला असे स्टॉक्स हवेत की ज्याच्यात व्हॉल्यूम चांगला आहे खूप. सो लेटेस्ट व्हॉल्यूम, आता मी व्हॉल्यूममध्ये जातो. इथे ही लिस्ट घेतली. व्हॉल्यूम मला का हवा आहे, कारण की गर्दी हवी आहे मला. ज्या काउंटरवर मी ट्रेड करणार आहे त्या काउंटरवर मला गर्दी हवी. म्हणजे मला समजा एक्झिट करायची वेळ आली तर मला पटकन निघता येईल की इथे सेलर पण अवेलेबल आहेत, बायर सेलर दोन्ही अवेलेबल आहेत. हे व्हॉल्यूम रिप्रेझेंट करतं तुम्हाला. कधी जर कोणी व्हॉल्यूमच नसेल त्याच्यामध्ये तर मी समजा घेईनही स्टॉक्स, पण मला समजा विकायलाच नाही मिळाला. जसं रुची सोयाचं झालं, तो स्टॉक्स व्हर्टिकली वर गेला 20 रुपयापासून ते 1000 रुपये काहीतरी तो वर गेला, 1500, तिथून बॅक टू 400. विकायलाच मिळालं नाही कोणाला त्याच्यामध्ये, रोज लोअर सर्किट. असं काही व्हायला नको. मला व्हॉल्यूम सेफर साईडमध्ये मी काय टाकणार, लेटेस्ट व्हॉल्यूम इज ग्रेटर दॅन नंबर टाकायचा. समजा फॉर एक्झाम्पल मी टाकला एक 75,000. रन स्कॅन. आता मला 6 स्टॉक्स मिळालेत फक्त. महिंद्रा CIE ऑटोमोटिव्ह हा एक स्टॉक चांगला दिसतोय मला याच्यामध्ये आता. किंवा फोर्टिसचा पण मगाशी बघितला एक सॅस्केन म्हणून नाही, सॅस्केन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज. आज बऱ्यापैकी एक व्हॉल्यूम दिसतोय मला. KRBL लिमिटेड हा 12% चालला आहे. आता मी इथे अजून एक कंडिशन ॲड करेल. रँडमनेस काढायला मी 2 वीक ॲगो आणि 3 वीक ॲगो पण ती व्हॅल्यू खाली टाकेन. 2 वीक्स ॲगो पण हा 9पेक्षा खाली होता आणि 3 वीक्स ॲगो पण हा खाली होता. म्हणजे वर खाली जर असं होणार असेल ते न होता मला एक अशी मुवमेंट मिळेल फक्त. अशीवाली मुवमेंट मला हवी की मागच्या 4 आठवड्यात तो खाली होता त्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या. सो आय वॉन्ट टू अवॉइड दिस. म्हणून मी ते अजून 2 कंडिशन ॲड केला तिथे. ठीक आहे, कंडिशन ॲड केल्या. रन स्कॅन. आता फक्त 4 प्लेयर उरलेत आता ह्याच्यामध्ये. पेज इंडस्ट्रीज, KRBL, सनस्केन आणि फोर्टिस. ठीक आहे, आता मी अजून काहीतरी एक ॲड करतो की लेटेस्ट व्हॉल्यूम जो या वीकचा व्हॉल्यूम आहे तो मागच्या वीकच्या व्हॉल्यूमपेक्षा जास्त हवा मला. म्हणजे यावेळची जी खरेदी झाली आहे ती मागच्या आठवड्यापेक्षा जास्त झाली आहे खरेदी. जस्ट फॉर अ सिक्युरिटी की बाबा हां म्हणजे माझं या टेक्निकला हे व्हॉल्यूम पण सपोर्ट करावं. म्हणून मी काय अजून एक ॲड करेन, लेटेस्ट व्हॉल्यूम ग्रेटर दॅन वन वीक ॲगो व्हॉल्यूम. बघा आता गेले, सगळेच गेले आता. म्हणजे काय झालं, इथे बाईंग तेवढी खास झालेली नाही आहे. म्हणजे ते आपले स्टॉक्स गेले. तर आता मी याला सेव्ह करतो. बॅक टेस्ट बघू आता आपण काय होतं, काय मिळतं आहे का आपल्याला बॅक टेस्टमध्ये. वीकली रन स्कॅन, सेव्ह स्कॅन. ठीक आहे, बॅक टेस्ट डेटा. ओके, मला हा डेटा काहीतरी मिळतो. आता मधल्या काही आठवड्यामध्ये मला काहीच मिळालं नाही. ठीक आहे, इट्स फाईन. या पॅचमध्ये मला काहीच आलं नाही. ऑगस्ट 30 नंतर ते सप्टेंबर 17 सुरुवातीला एक 15 दिवस मला एकही शेअर मिळालं नाही. ठीक आहे ना, पण चालतं आहे. इथे कुठेतरी बघतो आता मला एवढे सगळे मिळाले ह्याच्यात. स्मॉल कॅप वगैरे पण सगळ्या कचरा आला ह्याच्यामध्ये. ठीक आहे, ह्याच्यातला कुठला तरी तर एक सिलेक्ट करूया आपण. म्हणजे थर्मॅक्स आणि झील बघितला. 2060ला जातो आहे आता. थर्मॅक्स टाकून बघू काय मला दिसतंय. थर्मॅक्स 20/8 किती तारीख आहे? 20/8.
17 दिसते, क्लोजिंग इथे 17 आहे. ठीक आहे, इथे तो जस्ट क्लिक झाला वरती थर्मॅक्स साधारण एक, आणि इथे आपला स्टॉप लॉस हिट झाला. या ह्याच्यावर इथे आपला स्टॉप लॉस हिट झाला आहे क्लिअरली. इथे एक्झिट झाली आपली या पॉईंटला. इथे व्हॉल्यूम पण होता. स्टील शेवटी मार्केट येते, काही होऊ शकतं, कारण की स्टॉक कुठला मला माहीत नाही आहे, म्हणून कॅश सेगमेंट शक्यतो अवॉइड करते आणि मॅनिप्युलेशन भरपूर होऊ शकतं त्याच्यामध्ये. तर लेट्स ट्राय झील. आपण डाऊन ट्रेंडच स्टॉक आहे, पण स्टील बघू काय झालं याच्यात. 20.8ला इथे आपल्याला एंट्री मिळाली. शुक्रवारी 3:30 वाजता आपण बाय केला. 190-180च्या दरम्यान तो गेला 240 पर्यंत. ठीक आहे, चांगली रन दिली याने 3 आठवड्यात. फाईन, 25% मिळालं याच्यात. व्हॉल्यूम पण मस्त होता. वाय डिड यू चूज नंबर 9 ऑन वीकली चार्ट? तर तो रिसर्चचा भाग आहे, नंबर 9च का घेतला वगैरे. तुम्ही 10, 11, 12 पण टाकून ट्राय करा, बॅक टेस्ट करा तुम्ही. असं खूप काही लॉजिक नाही आहे खरं सांगायचं झालं तर. नंबर 9च्या मागे खूप काही लॉजिक नाही आहे. एक 2-3 महिन्याचा डेटा हवा म्हणून एका आठवड्यात, एका महिन्यात 4 आठवडे असतात म्हणून एक साधारण 2-1 महिन्याचा डेटा घेतला आहे नंबर 9ने. बाकी खूप फ्रँकली सांगायचं तर खरंच काही लॉजिक नाही आहे त्याच्यात. परफेक्टली नंबर 9 काय, नंबर 10 आणि नंबर 11 पण तुम्ही ट्राय करून बॅक टेस्ट करून बघा, काय चांगले रिझल्ट आले याच्यापेक्षा तरी बेटर आहे. ते फक्त जस्ट सांगतोय मी की तुम्हाला स्कॅन कसे करता येतील इकडून. ब्लू डार्ट 26.8ला एक होता. ब्लू डार्ट बघू काय झालं त्याच्यामध्ये. ब्लू डार्ट हातचे बोलते. ब्लू डार्ट एक्सप्रेस 26.8 इथे तुम्हाला मिळाला ब्लू डार्ट 2200ला मिळाला. या आठवड्यात तुम्ही घेतला असता तर जॅकपॉट. 3000 पर्यंत जाऊन आला तो. 3000चा हाय मारला त्याने. सो अजून अशी एक्झाम्पल वाढतच जातील. मी खूप काय त्याच्या खोलामध्ये जात नाही आहे. सो हे तुम्हाला होपफुली तुम्हाला कळलं असेल बॅक टेस्टिंग ह्याचं. माझा पर्सनल नंबर पण मी दिला आणि व्हॉट्सअपचा ग्रुप पण ची लिंक दिलेली आहे. सो तिथे तुम्ही लेटेस्ट पुढचे व्हिडिओज वगैरे त्याच्यात येऊ शकतात. ते मी लिंक देत जाईन. पण हे तुम्हाला उपयोगी पडेल खूप ट्रेडिंगला. आणि अशाच टिप्स आणि ट्रिप्स सगळ्या बाकीचे जे असतात आणि बाकीचं जे लर्निंग आहे ते आपल्या कोर्समध्ये सगळं कवर होईल तुमचं, की मूविंग ॲव्हरेज काय आहे आणि ते कसे वापरायचे, त्याचे पण टेक्निक्स आहेत, ट्रेंड लाईन्स काय असतात. तर ते सगळं कोर्सचा पार्ट येतो. पण एवढ्यावरून पण तुम्ही ट्रेड करू शकता हे नक्की आहे. आणि ह्याच्यात तुम्हाला वर्किंग तुमचं कुठेही अफेक्ट होत नाही आहे. तुम्हाला फक्त शुक्रवारी बघायचं या स्कॅनर्स वापरून. आणि तुम्ही तुमचे पर्सनली स्कॅनर्स हे क्रिएट करू शकता. जर तुमची स्वतःची तुमची एखादी स्ट्रॅटेजी असेल तुमच्याकडे, तुम्ही डेफिनेटली चार्टिंग यूज करून तुमचे स्वतःचे स्कॅनर ॲड करू शकता. आणि जे IT मध्ये त्यांना तर खूप सोपं जाईल. मी IT बॅकग्राऊंडमधून पण नाही आहे, पण जे IT बॅकग्राऊंडमधून त्यांच्यासाठी हे करणं खूप सोपं आहे. खूप ह्याच्याही ॲडव्हान्स लेवलवर ते क्रिएट करू शकतात. अशी बाकी सॉफ्टवेअर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. पण स्कॅनर खूप वेळ वाचवतात तुमचा, की तुम्हाला सगळ्याच बघत बसावं लागत नाही. हवे तेवढेच फक्त डोळ्यासमोर येतात स्टॉक, बाकी सोडून द्यायचा विषय. आणि एंट्रीज आपल्या खूप परफेक्ट होतात. त्याच्यामुळे लॉस होण्याची शक्यता, लॉस तर होतोच, मार्केट आहे त्यामुळे. उलटे फिरलेले पण आपण आत्ता बघितले शेअर, की लगेच व्हॉल्यूम असूनही उलटे फिरलेले शेअर्स आहेत. पण शक्यतो वेल नोन कंपन्यांमध्येच पैसे गुंतवायचे. ज्या माहीत नाही आहेत कंपन्या अशा शक्यतो अवॉइड करायच्या. तर पुढचा टॉपिक आता मी हे इथे थांबवतोय. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. आणि मग आपण निफ्टीचं एक विकलीचं एक थोडंसं ॲनालिसिस करू याच्यानंतर. सर मी रेकॉर्डिंग पाठवेन तुम्हाला, कारण की ऑलरेडी मी 3-4 वेळा दाखवले आता स्कॅनर कसे क्रिएट करायचे. ह्याचं रेकॉर्डिंग करतोय मी आज, तो मी पाठवेन तुम्हाला, त्याच्यावर तुम्ही चेक करू शकता. तर कोणाला स्टॉक स्पेसिफिक काही क्वेश्चन्स आहेत का, की मी निफ्टीचं ॲनालिसिस सुरू करू?
ओके, आय थिंक कोणाला नसावेत प्रश्न. सो लेट्स गो टू निफ्टी. निफ्टीचा हा विकली चार्ट आहे बेसिकली. आता निफ्टीमध्ये काय झालेलं, निफ्टीमध्ये सगळ्यात पहिले जर तुम्ही लेक्चरला बसला असाल तर टोटल बेरिश कंट्रोल कॅन्डल आपण एक पार्ट बघितलेला की इथे बनली 3 आठवड्यापूर्वी. इथे निफ्टीने तुम्हाला सांगितलेलं की आता मी ही अपरन माझी थांबवलेली आहे. जो इथून आणि इथून आणि इथून जो बायर्सचा रिमोट होता तो एकाच कॅन्डलने बिअर्सकडे आणला खेचून. सो निफ्टीने तुम्हाला क्लिअर सिग्नल दिलेला की येस थांबली, आता पॉज झाले, नवीन बाईंग करू नका आणि जर तुमच्याकडे असतील काही प्रॉफिटेबल पोझिशन त्या एक्झिट करा. आता जर मी इथून ट्रेंड लाईन पण मारली निफ्टीसाठी वीकली बेसिसवर, नेट स्लो झालं तर त्याने मार्जिनली क्लोज दिला त्या ट्रेंड लाईनच्या खाली. हा माझ्यासाठी अलर्ट होता इथे की त्याने ट्रेंड लाईनला इथून एकदा सपोर्ट घेऊन त्याने बाउन्स दिलेला होता, इथून बाउन्स दिलेला, पण ही कॅन्डल होती छोटीशी कॅन्डल आणि त्याच्या समोर खूप चांगली बुलिश कॅन्डल बनलेली म्हणून तो बाउन्स खूप व्हॅलिड होता. आता ती सिच्युएशन नाही आहे. पण इथे काय झालंय, इथे जी बुलिश कॅन्डल होती त्याच्या अगेन्स्ट सेलर्सनी वरचे सगळे बायर्स उडवलेत. म्हणजे वरचे सगळे बायर्स खाल्ले सेलर्सनी आणि खाली जाऊन क्लोजिंग दिली त्या आठवड्यामध्ये. हे त्याचं पहिलं ऑब्झर्वेशन होतं माझं. सेकंड ऑब्झर्वेशन काय होतं की टोटल कंट्रोल बेअर्सकडे, म्हणजे सोमवारपासून जी सेलिंग सुरू झाली ती फ्रायडेपर्यंत सेलिंगच होत होती. त्याच्यामध्ये अख्खा आठवडा सेलिंगच झाली, कोणी बाहेर दिसलाच नाही इकडे. मेजॉरिटी स्टेक सेल झाला. इथे पॅनिक सिच्युएशन झालेली खूप. मग 2 आठवडे काय झालं तर तो ट्रेंड लाईनचा नियम आहे तुमचा, जर तुम्ही शिकला ट्रेंड लाईनचा किंवा जर हॉरिझॉन्टल म्हणा की एकदा सपोर्ट तुटला की तो ॲज अ रेजिस्टन्सचं काम करतो. इथे पण तो सपोर्ट तुटला, मग त्याने बाउन्स द्यायचा प्रयत्न केला पण ही ट्रेंड लाईन नाही क्रॉस करू शकला तो. इथे 2 आठवडे त्याने ट्राय केला आणि त्याने सोडून दिला विषय, बस झालं, हे नाही होते क्रॉस आता. आणि या आठवड्यात त्याने खूप चांगली खालची क्लोजिंग दिली. त्यामुळे निफ्टीला ही लेवल एकदम चांगली होती शॉर्ट करायला किंवा सेल करायला. तुमचा जो पोर्टफोलिओ होता, जर तुम्ही इथे तुमची चुकला असतात, तुम्ही समजा ही अनएक्सपेक्टेड मूव्ह होती फॉर एक्झाम्पल की एकदम अख्खा आठवड्यात अचानक सेलिंग आली, तुम्हाला वेळ नाही मिळाला, तर पुढचे 2 आठवडे तुम्हाला संधी दिली मार्केटने निघून जायला. मार्केट एकदम कोरोना काळात पडलं हे असं नाही पडलं यावेळी. त्याने 2 आठवडे तुम्हाला शांतपणे संधी दिली, थोडं हलकं करा. मग ह्याचं दुसरं एक हे काय होऊ शकतं की हा परत एक वर जायचा प्रयत्न करेल आता मे बी इथे कुठेतरी. पण आता ही ट्रेंड लाईन जिथपर्यंत आहे ती क्रॉस करणं त्याच्यासाठी एक आव्हान आहे. हे पुढे पण मी जर घेतली समजा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत पण घेतली तरी त्याचं एक वरची लेवल इथे पकडणं जास्तीत जास्त तो एक 12,000 तुम्हाला दाखवले तर 12,000 आता क्रॉस करणं निफ्टीला खूप कठीण आहे पुढे इन फ्युचर. इथे त्याची ही लेवल एक मॅक्झिमम मी आत्ता म्हणू शकतो आत्ताच्या कंडिशनवरून, जे कोरोना आणि बाकी इकॉनॉमिक सिस्टीम्स आपल्या ज्या चालल्या ही एक लेवल तो एकदा दाखवू शकतो मार्केट. देर आर हाय पॉसिबिलिटीज की एकदा 12,000 मार्केट दाखवेल तुम्हाला. अदरवाईज काय होईल, अदरवाईज तो या लेवलपासूनच परत फिरेल, ही दाखवणारच नाही. नेक्स्ट वीक परत त्याची खालची जर्नी सुरू करेल. एक बेसिक एक अंडरस्टँडिंग झालं. आता जर हॉरिझॉन्टल सपोर्ट काढले आपण त्याचे, तुम्हाला इथे एक सपोर्ट दिसतोय त्याचा की त्याने तो घेतला ऑलरेडी, त्याच्या वर क्लोजिंग केलं त्याने.
जो येतोय 10,900 10,800च्या आसपासचा. हा एक निफ्टीचा एक तिथं सपोर्ट आहे वीकली बेसिसवर. त्याच्यानंतर तुम्हाला येतोय हा एक सपोर्ट जो येतोय 10,300चा. जोपर्यंत या रेंजमध्ये मार्केट आहे तोपर्यंत ते सेफ आहे. सेफ म्हणण्यापेक्षा एक बायर्स ट्राय करतील परत बाईंग आणायला या झोनमध्ये. पण जर हा झोन जर निसटला निफ्टीचा तर मग कमिंग वीक्स थोडेसे कठीण होतील इंडियन मार्केटसाठी, खूप कठीण होतील. हा डेली चार्ट आहे त्याचा. ते डेलीवर मी बघितलं, डेलीवर त्याने किती प्रयत्न केला वर जायचा. सी दिस, प्रत्येक वेळी ती रेजिस्टन्स जी ट्रेंड लाईन होती ती त्याला अडवत होती. तिथून हाय मारायचा, सेलिंग यायचा, हाय मारायचा, सेलिंग सेलिंग सेलिंग. आणि नंतर मग प्रयत्न सुटले त्याचे की आता बायर्स दमले, त्याच्यानंतर जाऊ शकत नव्हता वर. या पॉईंटला सेलिंग सुरू झालं मग मार्केटमध्ये. दिस इज अ डेली चार्ट. आता मार्केट या सपोर्टच्या वर शुक्रवारचं क्लोजिंग दिलं आहे. आता इथे परत जायचे चान्सेस आहेत त्याचे. या झोनमध्ये येऊ शकतो तो अजूनही. तर 12,200 11,200 11,300 जर त्याला क्रॉस करता आला तर मग त्याची पुढची वरची जी आपण मगाशी काढली टार्गेट 11,800 ते 12,000 पर्यंत तो जाऊ शकतो. पण त्याच्यासाठी त्याला डेली बेसिसवर एक क्लोज इथे द्यावा लागेल वरती, तर तो वरती जाऊ शकतो. अदरवाईज हे झोन एक रेजिस्टन्सचं काम करेल, कारण की प्रिव्हियस सपोर्ट होता इकडे, दोनदा सपोर्ट घेतला आहे. सो सपोर्ट बिकम रेजिस्टन्स. हे दोन सपोर्ट आता रेजिस्टन्सचं काम करतील फॉर निफ्टी. याला वर जाऊ देणार नाहीत पटकन. सो अपकमिंग वीकमध्ये हेच बघायचं आहे की निफ्टी 11,200 11,300 पार करतोय का. जर पार नसेल का, जर तिथून रिव्हर्सल काही दिसलं तर मे बी तो या झोनमध्ये एंटर करेल. दोन सपोर्ट जे आहेत ते 10,800 आणि 10,300चं जे झोन आहे मधलं 500 पॉईंटचं, त्या झोनमध्ये एंटर करेल. आणि तिथे मग खूप चॉपीनेस तुम्हाला दिसेल की खूप वरखाली होणार, कारण की ते खूप सेन्सिटिव्ह झोन आहे निफ्टीसाठी. आणि प्रिव्हियस निफ्टीने तिथूनच ब्रेकआउट दिलेलं होतं. सो या झोनमध्ये समजा एंटर केलं निफ्टीने तर शक्यतो मार्केटपासून लांब राहा, नवीन फ्रेश बाईंग पोझिशन बनवू नका किंवा क्वांटिटी कमी ठेवा. आणि जर 10,300 निफ्टीसाठी जर एक तुटला तर मग थोडंसं कठीण होईल निफ्टीसाठी. मग त्याच्या खालच्या लेवल ज्या असतील त्या ओपन अप होतील. सध्या तरी निफ्टी माझ्यासाठी तरी तो पॉझिटिव्हच आहे, अजूनही मी निगेटिव्ह म्हणत नाही आहे त्याला. पण या झोन नंतर निगेटिव्ह होऊ शकतो. आता न्यूट्रल झोनमध्ये आहे सध्या, तो पॉझिटिव्हही नाही आहे निगेटिव्हही नाही आहे, न्यूट्रल झोनमध्ये आहे सध्या. सो नो फ्रेश बाईंग. आणि मी काही खूप काय असं त्याच्यामध्ये ॲक्टिव्हही नाही आहे सध्या. माझ्या रेंज जोपर्यंत येत नाही आहे तोपर्यंत मी काही करत नाही. इज इट ट्रू दॅट मार्केट विल बी डाऊन बिटवीन डिसेंबर टिल जानेवारी अँड इज इट एव्हरी द सेम? होऊ शकतं. मी अँटिसिपेट काही करत नाही आहे, कारण की मार्केटमध्ये अँटिसिपेट केलं तर प्राईस ॲक्शन मिस होते. खूप एक्सपिरियन्स आहे. तुम्ही मनाशी काही ठरवू नका, मार्केट जे सांगेल त्याला फॉलो करा फक्त, बस, दॅट्स इट. जर ते डाऊन त्याने दाखवलं डाऊन साईड तर डाऊन साईड आहे, त्याला फॉलो करून तसा आपला प्लॅन बनवायचा. अँटिसिपेट करायला गेलं तर प्रॉब्लेम होतो खूप. बरीच लोक खालून जे मार्केट वर आलं 7,500वरून, बरीच लोक तयारच नव्हती विश्वास ठेवायला त्याच्यावर. 8,000 वर 8,800 असताना पण बाईंग चान्स होता खूप, की मला तेव्हा वाटत होतं 10,800 जाणार म्हणून. बऱ्याच ग्रुपवर मी टाकलेलं पण त्यावेळी फिअर होती मार्केटमध्ये खूप, की लोकांचा विश्वासच बसून नव्हता की एवढं वर जाऊ शकतं. पण चार्ट्स जसं आत्ता मी ॲनालिसिस केलं तसं तेव्हाही मी ॲनालिसिस केलेलं होतं, तेव्हा मला प्राईस ॲक्शन सांगत होती की वर जाणार आहे मार्केट. तेवढंच फॉलो केलं फक्त मी त्यावेळी. जर निफ्टीचा समजा वीकली चार्ट बघितला आपण, निफ्टीने इथेच तुम्हाला एक साईन दिलेली 9,900 एक चांगला हाय मारून. त्याच्यानंतर त्याने रिटेस्ट केली ती लेवल हाय ॲव्हरेज, आणि तुम्हाला परत एक संधी दिली 9,600ला बाय करायची. अजून काय हवं?
या झोनमध्ये तुम्हाला एक्सलंट चान्स होता बाईंगचा. सो दिस इज अ इम्पॉर्टंट मूविंग ॲव्हरेज 9 ऑन अ वीकली बेसिस. सो आय होप तुम्हाला काही क्लिअरच अजून मिळालं असेल किंवा एक वेगळ्या आयडिया मिळाल्या असतील स्कॅनर बघून. आणि आपल्या कोर्समध्ये बरंच काय काय असं मटेरियल आहे जे तुम्हाला ट्रेड करायला खूप उपयोगी पडेल. दिस इज अ टिप ऑफ दॅट थिंग की मटेरियल हे खूप कमी आहे, अजून आपण भरपूर काही काही शिकतो याच्यामध्ये. मला वाटलं तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि नवीन व्हिडिओ तर येतच राहतील असेल इन्फॉर्मेटिव्ह. तो ग्रुपमध्ये पण तुम्ही जॉईन करा. यप, यू टोल्ड अबाउट 10,800. येस. बँक निफ्टी पण बघूया. बँक निफ्टी खूप वीक आहे कारण की फायनान्शियल सेक्टरवर जबरदस्त प्रेशर आलं आहे आत्ता. मेन रिझन इज ते मोरेटोनियम जे झालेलं आहे की त्याने बँक सेक्टर पूर्ण कोलमडलं, किंवा बऱ्याच लोकांनी त्यांचे जे लोन्स घेतलेली ती देऊ शकत नाही आहेत. बिझनेस लोन्स पण बरीच पेंडिंग आहेत बँककडे. सो बँक जबरदस्त निगेटिव्ह ट्रेंडमध्ये आहे आत्ता. सी दिस कॅन्डल, वीकली कॅन्डल खूप डेंजर कॅन्डल आहे. इथे थोडंसं एक बाईंग अपॉर्च्युनिटी दिलेली बँक निफ्टीने पण तुम्हाला, पण त्यात काही दम नव्हता कारण की फायनान्शियल सेक्टर खूपच मार खाल्लेलं आहे. निफ्टी का वर गेला कारण की मेन रिलायन्स निफ्टीमध्ये प्लेअर होता ना. रिलायन्स एवढा चालला त्यामुळे निफ्टी आपोआप चालणारच होता त्याच्याबरोबर. प्लस बाकीच्या पण कंपन्या होत्या त्यावेळी. IT सेक्टर जबरदस्त चाललं या फेजमध्ये. केमिकल सेक्टर भरपूर चाललं आहे, त्यामुळे निफ्टीला सपोर्ट केला बाकी सेक्टर आहेत. पण निफ्टी बँकमध्ये तो विषयच नाही आहे, फक्त बँक आहे. म्हणून निफ्टी बँक परफॉर्मन्स देत नाही अजिबात. सो निफ्टी बँकला तर म्हणजे बँकिंग शेअर्सना सध्या तर अवॉइडच करा, काही पॉईंट नाही आहे त्याच्यामध्ये. सपोर्ट्स इन चार्ट, तर त्याचं एक लेक्चर घेऊ आपण वेगळं सपोर्टचं. आजचा टॉपिकचा तो नाही आहे पार्ट. सो इथे वाइंड अप करतो आहे आजचं सेशन मी. आय होप तुम्हाला आवडलं असेल. थोडासा अभ्यास करा त्याचा चार्टचा आणि याचा, आणि थोडं स्कॅनर पण बनवा. मला जमलं त्या स्कॅनरची मी लिंक टाकतो, वीकली स्कॅनरची. व्हॉट्सअप ग्रुप आहेच, तिथे तुम्ही जॉईन व्हा. एनी आयडिया अबाउट डेव्हलपिंग सॉफ्टवेअर? सर मी IT वाला नाही आहे, त्यामुळे जे IT मध्ये असेल त्यांना जास्त आयडिया असेल सॉफ्टवेअर कसं बनवायचं. मला खरंच आयडिया नाही आहे. ओके देन, तुमचे बाकीचे प्रश्न आपण नेक्स्ट सेशनला घेऊ. सध्या पुरतं वाइंड अप करूया आणि भेटू. व्हॉट्सअप ग्रुप लिंक मी पाठवतो, 1-2 मिनटात मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पाठवतो मी. 1 सेकंड होल्ड करा, आत्ताच 1 सेकंदात पाठवतो मी. ह्याच्यावर माझे डेली अपडेट्स येत असतील काही ना काही, किंवा नवीन व्हिडिओ असेल तर. सो कीप इन टच. भेटू नेक्स्ट लेक्चरला. ओके, थँक्यू.